Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 14वा खजिना शोध. काल शाळेमध्ये खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात आणि ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचं आणि खजिना शोधायचा. काल बाईंनी काय सांगितलं? 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट करा. मग त्यांनी खजिना शोधाचे नियम सांगितले. काळूमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती. रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडप म्हणजे कुठे? समजलं. चिंगी पळत संडास जवळ गेली, कारण रोज सकाळी आपण तिथे जातो की नाही. मग तिथल्या झुडपात तिला दुसरी चिठ्ठी मिळाली. वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हाही खेळाचा एक नियम होता. तिनं चिठ्ठी वाचली आणि मग आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्यावर बोरवाली आजी मला म्हणाली, ए हे शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? टोळकं म्हणजे मुलांचा एक संघच होता ना. आज शाळा बाहेरच आहे असं म्हणून आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो. चिठ्ठी शोधायला झाडावर चढायला लागलो. तेवढ्यात चिंगीचे आजोबा म्हणाले, ए तुमची झुंड झाडावर चढते की काय? आता झुंड म्हणजे सुद्धा मुलांचा संघ. मग पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत मिळाली आणि ती वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत. पलटण म्हणजे पुन्हा मुलांचा समूह. मग आलो आम्ही खिचडीच्या खोलीत. तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडास जवळच्या झुडपांकडे चालला होता. ओ, म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं. चिठ्ठी वाचून आम्ही व्हरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख बालचमू खुशीत दिसतोय. गेट बाहेर जातोय तर काय, सरपंच ताई समोर. कुठे चाललीये टोळी? मग आम्ही सांगितलं, आज 2 तास खजिना शोध आहे. एवढं ओरडत आम्ही काळूमाच्या आंब्याकडे निघालो. तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला, सापडला, खजिना सापडला. आणि मग खाऊचा डबा घेऊन येणारा घोळका दिसला. आम्ही सगळे धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ मात्र सगळ्यांनाच मिळणार होता. मुलांनो, या पाठामध्ये गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोळका, पलटण असे कितीतरी शब्द आपल्या वापरात आले नाही. एकापेक्षा जास्त संख्येने मुलं असतील तेव्हा हे शब्द वापरले जातात. यांना म्हणायचं समूहदर्शक शब्द. आता स्वाध्याय. जोड्या जुळवा. अ गट, ब गट. योग्य उत्तर वाहनांचा ताफा, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग, हरणांचा कळप आणि फुलांचा झुपका. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.